आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मराठ्यांना पाहिजे काय आरक्षण आरक्षण ओबीसीला पाहिजे काय आरक्षण आरक्षण एससीला पाहिजे काय आरक्षण आरक्षण एसटीला पाहिजे काय आरक्षण 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 आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कसं नाही कसं नाही ओबीसीला पाहिजे काय आरक्षण आरक्षण ओबीसीला पाहिजे काय आरक्षण आरक्षण एससीला पाहिजे काय आरक्षण आरक्षण एसटीला पाहिजे काय आरक्षण 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 आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मराठ्यांना पाहिजे काय आरक्षण आरक्षण ओबीसीला पाहिजे काय आरक्षण आरक्षण एससीला पाहिजे काय आरक्षण आरक्षण एसटीला पाहिजे काय आरक्षण 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 आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. छत्रपती शाहू महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की रोजी सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय जजांनी त्या खंडपीठाने 6 वर्सेस 1 6 जजेसने असा निर्णय दिलेला आहे. या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या 59 जातीमध्ये अबकडप्रमाणे वर्गीकरण करून त्या ठिकाणी जजेस असं आणखीन सूचना करतात की आपण यांना नॉन क्रिमिलियरच्या अटीमध्ये आणलं पाहिजे, यांना नॉन क्रिमिलियरची अट लागू केली पाहिजे. असं दुहेरी भूमिका घेऊन न्यायालयानं महाराष्ट्रातल्या एससी समाजाला एससीमध्ये असणाऱ्या 59 जातीचं एकतर वर्गीकरण करायचं, पुन्हा दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नॉन क्रिमिलियरमध्ये आणायचं. याचा अर्थ असा होतो एक बाजूला रिझर्वेशनचं समर्थन करायचं आणि दुसऱ्या बाजूला दिलेलं रिझर्वेशन काढून घ्यायचं. ही सरकारची आणि न्यायालयाची दुटप्पी भूमिका आहे. सरकार आणि न्यायालय मिळून या देशातल्या एससीला अर्थात शेड्यूल कास्टला अनुसूचित जातीला फसवण्याचं काम करत आहे. त्यामुळं आज देशभरामध्ये सबंध भारतामध्ये या बंदचं आयोजन केलेलं आहे. आम्ही या घटनेचा निषेध करत आहेत आणि आम्ही सबंध भारतातले शेड्यूल कास्टचे जवळपास 1100 जाती असलेले समाज आज या देशातल्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवत आहोत की आपण लवकरात लवकर या देशातल्या संसदेमध्ये एक विशेष अधिवेशन घ्यावं आणि जो सुप्रीम न्यायालयाने जो आदेश काढलेला आहे याच्या विरोधामध्ये वटहुकूम काढावा, तो आदेश रद्दबातल करण्यात यावा. त्याचबरोबर भारतीय संविधानाचं उल्लंघन या न्यायालयानं केलेलं आहे. आर्टिकल 124(4) प्रमाणे या 6 न्यायाधीशांवरती महाभियोगाचा खटला दाखल करून त्यांचा खटला या ठिकाणी चालवावा आणि देशामध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करावी. यासाठी भारतभरातल्या जवळपास 1100 अनुसूचित जातीच्या लोकांनी हा मोर्चाचं आयोजन, या बंदचं आयोजन केलेलं आहे.